ते गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला गोलंदाज आघाडीचा षटक आहे. पहिला बॉल आहे. हो, चांगला बॉल शर्ट मध्ये टाकलाय. सेन्सिबल ड्राईव्ह केलाय हलक्या हाताना. सिंगल डबलचा प्रयत्न आहे. 2 धावा झाल्या तिथे कंप्लीट. आय थिंक कारण स्टंप हाताने पडलेत. बॉल हातामध्ये नव्हता. 2 धावा इथे मिळतात. 2च्या मदतीने टीमची धावा संख्या 2 या आकड्यावरती पोहोचली आहे. यश सावंत यांचीही भरपूर मेहनत आहे. कालपासून ते देखील चांगली मेहनत या स्पर्धेसाठी करतायत. स्पर्धेचे आयोजकच आहेत ते. आणि काल त्यांनी पारितोषिकही लावलं होतं. उद्याही पारितोषिक बघायला मिळेल, कारण ज्या वेळेला घरचा जांभरूक संघ असेल त्यावेळेला यश सावंत पारितोषिक लावण्याला शंका नाहीये. पहिल्या बॉलवरती 2 धावा. ओ, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इथे बॉल स्टंप वरती लागला. एष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. थोडासा मी तर म्हणे नशिबाची साथ कमी मिळाली आहे रोहितला. आणि हा पहिला धक्का लागलाय तो कराडे संघाला. रोशन मैदानाच्या आतमध्ये. रोहित बाद झाल्यानंतर 2 सक्के बंधू, एक बाद झाला, एक मैदानाच्या आतमध्ये इन झाला. धावा कमी बनवायच्या आहेत, त्यामुळे थोडा दबावही कमी असेल फलंदाजी करणाऱ्या कराडे संघावरती. ओ, व्हॉट अ शॉट. कडक 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 हिट. ऑन साइडला भिरकावलाय. स्कोअरला एक सीमा रेषा पलीकडे षटकार. पहिलाच बॉल खेळत होता आणि जणू काही पवलेन म्हणून सेट होऊन आलाय अशी बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये रोशन कारंदे या खेळाडू करतोय. षटकार. धावा झाल्यात 8. 3 चेंडू 8 धावा धावफलक्यावरती. गोलंदाज तयार आहे. ओ, हा बॉल चांगला आहे. ओव्हर पिच फुल लेंथ होता. रन सिंगल. धावा झाल्या धावफलकावरती 9. आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. 9 धावा धावफलकावरती होत आहेत. अक्षय भोईर ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि आता ही तीच अपेक्षा असेल कराडे संघाच्या प्रेक्षकांना. त्याच्या विरोधात गोलंदाजीचा जर विचार केला गेला, प्रकाश नगर संघ प्रफुल्लवरती सर्व जिम्मेदारी आहे या मॅचची. पहिल्या सत्रामध्ये धावा फार कमी बनल्यात आणि त्याचं प्रमुख कारण असं आहे की प्रफुल्ल लवकर बाद झालाय. अक्षय भोईर लॉफ करण्याचा प्रयत्न चकलाय, पूर्णपणे बीट झालाय. निर्धाव चेंडू आलाय. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावसंख्येची मात्र गरज. बारा धावा पाहिजेत अजूनही. उर्वरित 13 चेंडू बाकी आहेत. चेंडू जास्त धावा कमी आहेत. ओ, ड्राईव्ह केलाय, उडवला बॉल फक्त हलक्या हातानं आणि जेलची संधी आहे. फलंदाज बाद. पिक्चर अजूनही बाकी आहे. मॅच मध्ये आलाय थोडासा ट्विस्ट. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज.
तो सामना अगदी आता बॅलन्स स्थितीमध्ये आला. या मॅचमध्ये थोडंसं कमबॅक झालंय गोलंदाजी करणाऱ्या प्रकाश नगर संघाचं. हो, चांगला बॉल आहे. थोडासा बाउन्स झालाय, समोरून टॉस झालाय, मागे चाललाय. एक सिंगल या चेंडूवरती होईल कंप्लीट. धाबा झाला 10. 11 चेंडूवर जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. आणि खेळपट्टी आता गोलंदाजांना थोडीशी पोषक झाली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये या मैदानावरती बॉल टू रन वाचवणं तितक्या कठीण नाही आहेत. डॉट बॉल विकेट्सही भरपूर जाताना आपण बघितल्यात. 11 चेंडूमध्ये 11 धावा अजूनही बनवायच्या आहेत. उरतो विकेट न बॉल तयार आहे. फुल टॉस बॉल होता, सेन्सिबल ड्राईव्ह केला. एक सिंगल या चेंडूवरती होईल कंप्लीट. नितेश स्ट्राईक एंड वरती होता. नितेशला माहिती आहे धावा कमी आहेत, अशा वेळेला स्ट्राईक एंड वरती रोशननं आणलं तितकं महत्वाचं आहे. त्यामुळे स्ट्राईक रोटेट केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा झाल्या 10 चेंडूमध्ये 10 धावसंख्येची मात्र गरज. बॉल टू रन समीकरण आहे. गोलंदाज तयार आहे. चांगला बॉल आहे, बॅटकट पॉइंट कडे चाललाय. रन सिंगल इथेही मिळेल, त्यामुळे दुसरीचा प्रयत्न आहे आणि 2 धावा झाल्यात कंप्लीट. विकेट किपर पहा थोडा नाराज आहे, कारण थ्रो मित्र म्हणून चुकीच्या एंडला आला. नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रो गेला असता तर कदाचित रनआउटची ही संधी होती, परंतु स्ट्राईक एंडला थ्रो झाला आणि तिथे मात्र रोशन लवकर पोहोचलाय. 2 धावा झाल्यात कंप्लीट. धावा झाल्यात 13. येणारे 9 चेंडू आणि 8 धावा संख्येची गरज. 9 बॉल 8 धावा. चेंडू जास्त झालेत आता. सिंगल डबल्स धावा बघायला मिळतात. रोशन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे तोपर्यंत काहीच कठीण नाहीये. चला, गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय आणि तिसरे पंच आपण चेक करा. थर्ड अंपर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लिगल बॉलिंग ऍक्शन. 9 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. धावा झाल्या एकूण 13. क्वार्टर फायनल मध्ये कोणता संघ पोहोचेल याची लढाई मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला कराडे, दुसऱ्या बाजूला प्रकाशनगर संघ फाईट देतोय. बॉलर सज्ज आहे. चला, स्पीडअप मेंटेन ठेवा, थोडासा स्पीडअप असू द्या. बॉल तयार आहे. उडवलाय बॉल. झेलची चान्स. फील्डर डाऊन दी बॉल. झेल कॅरी केलाय आणि मोठा मासा गलाला लागलाय. ज्या विकेटची दरकार होती, ज्या विकेटची गरज होती, ती विकेट मैदानाच्या बाहेर. रोशन बॅक टू दी पवेलियन.
गुडीज या षटकातील आपण पाहता अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. नवीन खेळाडू सचिन भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सचिन मालुसरे स्ट्राईक एंड वरती दाखल आहे. सचिन मालुसरे त्यांचा विचार केला गेला तर हाही चांगले खेळाडू आहे, परंतु रोशनची जी विकेट मिळाली आहे तिथून थोडंसं मी तर म्हणेन आत्मविश्वास वाढला असेल प्रकाशनगर संघाचा. ओ लॉफ्ट केलाय बॉल, सीमा रेषेच्या जवळ फील्ड केलाय. वॉट फिल्डिंग, काय चांगली फिल्डिंग राहिली तिथे. अडवलाय बॉल. अगदी टीमसाठी, गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी 100% प्रयत्न, 100% एफर्ट्स देताना खेळाडूंना आपण पाहता. ही ग्रामीण टेनिस क्रिकेटची ओळख राहिली आहे. गावाच्या नावासाठी काहीही करण्यासाठी हे सगळे खेळाडू मात्र प्रचंड मेहनत करत असतात. ते चित्र मैदानाच्या आतमध्ये. धावा मिळतात त्या बॉलवरती. चेक करूया. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आला. आपण मगाशीही चेक केलंय आणि आताही पुढे चेक करूया. इट्स फेअर डिलिव्हरी चेक केलंय. रस मात्र इथे 2 मिळाल्यात. 7 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. ऑफिशियल पंच आहेत आणि क्वालिफाईड पंच आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून चुकीचा निर्णय जाणारच नाहीये. पंचाने चेक केला, निर्णय योग्यच आहे. 7 मध्ये 6 धावसंख्येची गरज. चला स्पीडअप मेंटेन ठेवा. अजूनही 2 मॅच बाकी आहेत आणि 3:30 वाजलेत घड्याळामध्ये. टाइम आज कसा गेलाय कोणाला समजलं नाहीये. आज इथे पहाट होणार आहे नक्की आहे. 7 बॉल 6 शेवटचा बॉल आहे. ओ लॉफ्ट केलाय बॉल, मागे चाललाय. झेलची संधी आहे. झेल तर मिळाला नाहीये, मागे चाललाय बॉल. थोडासा टर्न झालाय समोरून. दुसरीचा प्रयत्न. तिसरी धाव. थोडासा क्लोज कॉल आहे आणि पंच धावा किती आहेत एकूण? 3 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अंतिमच्या बॉलला 3 धावा मिळाल्यात. टीमची टोटल धावा संख्या झाली ती 18. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज.
चला मॅच चालू करा पंच. 6 बॉल 3 धावा संख्येची गरज. अक्षय येतोय गोलंदाज, गोलंदाजीच्या मार्कवरती. चला स्पीडअप करा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ट्रेसिंग स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. 6 मध्ये 3 धावा. फिल्डिंग अटॅकिंग लावली आहे पहा. याच प्रकारे फील्ड सेटअप हवा. तर ज्या वेळेला कमी धावा वाचवायच्या असतात त्यावेळेला अशा प्रकारचा फील्ड सेटअप भरपूर वेळेला आपल्याला बघायला मिळतोय. अशा फील्ड सेटअपची नितांत गरज आहे. 6 बॉल 3 इक्वेशन आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या 6 धावा वाचवण्यासाठी गोलंदाज अक्षय आलाय. पहिलाच बॉल आहे ओव्हर द विकेट. पहिला बॉल मध्ये टाकलाय. मोठा फटका तर खेचलाय. एक रन डबलचा प्रयत्न. दुसरी धाव परंतु नकार दिलाय. माघारी फिरलाय खेळाडू. रन सिंगल मिळेल. धावा झाल्यात 19. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धाव संख्येची मात्र गरज. 5 चेंडू 2 धावा पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज तयार आहे. 5 मध्ये 2 धावा वाचवायचा हा प्रयत्न नक्कीच करेल गोलंदाज, परंतु वाचवणं थोडं कठीण आहे. स्ट्राईक एंडवरती नितेशला आपण पाहताय. सेन्सिबल क्रिकेटची नितांत गरज आहे कराडे संघाला, परंतु मोठ्या फटक्यांची गरज आहे. 5 बॉल. ओ शॉर्ट बुल बॉल. यावेळेस मात्र थोडासा बाउन्स झाला आणि विकेट ही मैदानाच्या बाहेर. मॅच मध्ये आलाय थोडासा ट्विस्ट. नितेशची विकेट बाहेर. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धाव संख्येची मात्र गरज. सुदर्शन नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये इन झाला. विकेट 4 गमावल्यात. लो स्कोरिंगची मॅच जरूर आहे, परंतु मी मगाशी सांगितलंय की प्रकाश नगर संघाचे गोलंदाज इतके चांगले आहेत की ते सहज सामना सोडणार नाही आहेत. काटे की टक्कर, काटेभरा मुकाबला या मॅच मध्ये बघायला मिळतोय. 4 चेंडू 2 धावसंख्येची मात्र गरज आहे. अक्षयचं कौतुक करूया. 2 बॉल अगदी चांगल्या पद्धतीने फेकलेत. अगदी पुढचे बॉल त्याच पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न इथेही असेल. फील्ड सेटअप वारंवार बदलवण्यात होतो. थोडीशी प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अगदी प्लॅनिंग नुसार खेळ करणं तितकं महत्वाचं आहे. क्रुशल मोमेंटला मॅच आली आहे. 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची मात्र गरज. चांगला बॉल आहे. फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकल्यात. यष्टा उद्ध्वस्त. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक खेळाडू तंबू मध्ये. मॅच बघायला मिळते. 2 चेंडू 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची मात्र गरज. अगदी कुठे मॅच होती आणि कुठे आली आहे. 19 झाल्या धावा. 3 मध्ये 2 धावा अजून बनवायच्या आहेत.
आखू टपाचा बॉल ऑन साइडला खेळलाय. थोडीशी मिसफिल्ड झाली, डोक्यावरती हात मारलाय फिल्डरनं, कारण त्याला ठाऊक आहे आपण कोणती धाव इथून सोडली आहे. कदाचित इथून मॅच ही टर्न होऊ शकते. या बॉलवरती जर बॉल अडवला असता, रनआउटची ही संधी होती, रनआउट जर झाला असता आणि 2 अगदी बॉल टू रनला एक वेगळा समीकरण आपल्याला बघायला मिळतो. परंतु आता तसं नाहीये. 2 चेंडू आणि एका धावसंख्येची मात्र गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. अगदी धावसंख्येची बरोबरी जरूर केली आहे. धावा झाल्यात 20, परंतु अजून जिंकण्यासाठी 2 मध्ये एका धावसंख्येची मात्र गरज. फार चांगली मॅच बघायला मिळते. हाय व्होल्टेज काटेकी टक्कर. दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि मातब्बर संघादरम्यान ही लढाई शेवटपर्यंत जाणारा शंकाच नाहीये. कौतुक गोलंदाजाचंही करूया. फार चांगली गोलंदाजी केली आहे. 2 मध्ये 1 धाव पाहिजे. हा महत्वाचा बॉल आहे, कारण 1 बॉल 1 वरती कदाचित जर मॅच आली तर मॅचमध्ये आणखीन मजा बघायला मिळू शकते. परंतु या बॉलवरती सामना संपवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असेल. ओ मध्ये टाकलाय. इथे मात्र काय घडलंय, अगदी डॉट बॉल. अगदी गोलंदाज नक्की बॉल फेकतोय की अगीचे निखारे. कडक गोलंदाजी बघायला मिळते. जिथे 3 धावा वाचवायच्या होत्या आणि 5 मध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 2. टोटल धावसंख्या धावफलकावरती 20. 1 चेंडू आणि एका धावसंख्येची मात्र गरज. एका धावेची किंमत आता चांगली समजली असेल ती कराडे संघाला आणि प्रकाशनगर संघाला. म्हणून क्रिकेट हा शेवटपर्यंत जाणारा गेम आहे. शेवटपर्यंत कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं आहे. कोणताही संघ शेवटच्या मॅचला, शेवटच्या मोमेंटला मॅचला पूर्णपणे टर्न करू शकतो. त्यामुळे क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. चला, मॅच कोणीही जिंकू दे, मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. 1 बॉल आणि एकीची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, मॅचचा थरार, मॅचचा तुडुंब युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार आहे. ओ फटका मात्र ऑन साइडला मारलाय आणि इथून 1 मध्ये 1 धाव हवी असताना तो सामना मात्र वीरा 11 आई गारमाता कराडे संघानं मात्र जिंकलाय. अभिनंदन. चला, हार्ड लक. मॅच मात्र आपल्याला बघायला मिळेल, परंतु तशी मॅचला सुरुवात होईल. कॉम्बॉक्स मध्ये होईल चेंज, आवाजात बदल. कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळेल हिंदीचा बेताज.